मला असं वाटतं की 72 पेक्षा जास्त जागा व्हायला पाहिजे. विधानसभेच्या 400 जागा होणार आहेत. आता या 400 जागांसाठी नवीन विधान भवन अजून बांधलेलं नाही आहे. आणि मला अशी भीती वाटते की उद्या या 400 जागा झाल्यावर त्या बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राचे 2 तुकडे जर या लोकांनी केले, त्याची तयारी आहे का? की आता 400 जागा, 400 विधानसभा सदस्य या क्षणी मुंबईच्या विधान भवनात त्यांना बसायला जागा नाही. मग आम्ही विदर्भात नागपूरला बसतो, तुम्ही मुंबईत बसा. आणि अशा पद्धतीनं ही फाळणीची, महाराष्ट्राच्या फाळणीची मूर्तवेळ तर रोवली जाणार नाही ना, अशी एक सुप्त भीती महाराष्ट्राच्या मनामध्ये आज आहे. पण तुमचं डिलिमिटेशनची हे जे काही प्रोसेस आहे, या विधेयकाला पाठिंबा असेल, तुम्ही वुमन रिझर्वेशनला पाठिंबा देत आहे, मात्र हे दुसरं जे विधेयक आहे याला तुमच्या पक्षाचा पाठिंबा असेल का? नाही, डिलिमिटेशनवरती चर्चा होईल. आज राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे जी बैठक आहे त्याच्यावर ह्या विधेयकाबाबत सर्वानुमते चर्चा होईल. त्यानंतर तुम्ही एकत्रित डिसिजन घ्याल? नाही, महिला विधेयकाचा संदर्भात विरोध करण्याचं आम्हाला कारण दिसत नाही. महिलांच्या राजकीय हक्कांना विरोध करण्याचा कोणीही त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेण्याचं मला कारण दिसत नाही. किंबहुना जेव्हा हे विधेयक आलं होतं 2023 साली, तेव्हाही आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये. त्याच्यामुळे आता फक्त डिलिमिटेशन ज्या पद्धतीनं समोर आलेलं आहे, मतदारसंघाची पुनर्रचना ज्या पद्धतीनं समोर आलेली आहे, ती संपूर्ण देशामध्ये गंभीर समस्या निर्माण करू शकते. दुसरं असं की ही विधेयकं मंजूर करण्यासाठी अत्यंत चुकीची वेळ सरकारनं निवडली आहे. 5 राज्यात निवडणुका सुरू आहेत. त्या राज्याचे खासदार प्रचारात अडकलेले आहेत. ते दिल्लीत पोचतील की नाही मतदानासाठी अशी शंका सगळ्यांना आहे. आणि त्यांना त्यांच्या राज्यामध्ये बिझी ठेवून तिथं मतदान घ्यायचं, कारण 2/3 मेजॉरिटी शिवाय हे बिलं मंजूर होणार नाही. 2/3. आणि भारतीय जनता पक्षाकडे स्वतःची 240 लोक आहेत. 360 खासदारांची ताकद या बिलाच्या मागे हवी. ती आता कशी गोळा करतायत ते पाहावं लागेल. म्हणजे एक प्रकारे ते खासदार दिल्लीत येऊ नये आणि त्या खासदारांच्या अनुपस्थितीमध्ये हे सगळे बिल मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं म्हणायचं. नक्कीच हे बिल मे महिन्यात सुद्धा घेता आलं असतं. मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला पत्र लिहिलं होतं की 29 एप्रिलनंतर तुम्ही कधीही या विषयावरती अधिवेशन बोलवा किंवा सर्वपक्षीय बैठक बोलवा. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 5 राज्यातल्या तुम्ही कधीही या संदर्भात आम्हाला चर्चेला बोलवा किंवा विशेष अधिवेशन घ्या, आम्ही तयार आहोत. ही जर विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका असेल तर मोदी ऐकायला का तयार नाहीत? याचं कारण इतकं